एव्हरीवन, वेलकम यू ऑल इन आवर यूट्यूब चॅनल शैक्षणिक दीपस्तंभ. सर्व विद्यार्थ्यांच्या आपल्या शैक्षणिक दीपस्तंभ या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू सी ब्रिज कोर्स 2022-23 फॉर द सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 स्टँडर्ड 10th पोस्ट टेस्ट विथ आन्सर्स. आज आपण या व्हिडिओमध्ये सब्जेक्ट सायन्स पार्ट 1 स्टँडर्ड 10th पोस्ट टेस्ट विथ आन्सर पाहणार आहोत. तेव्हा विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, पूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे ही पोस्ट टेस्ट तुम्हाला कळेल. तुर्तास तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ संदर्भात नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सब्जेक्ट सायन्स पार्ट 1 स्टँडर्ड 10th पोस्ट टेस्ट विथ आन्सर ब्रिज कोर्स 2022-23. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत क्लास 10 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट. वेळ आहे यासाठी 30 मिनिट्स आणि मार्क्स आहेत 12 मार्क्स. चला सुरू करूया. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. कोणतेही 3 तुम्हाला या ठिकाणी प्रश्न लिहायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. बघूया उत्तर, आपण बघूया याच्या डायरेक्टली. आपण बघा, प्रश्न आहे वेन अ मूव्हिंग बस सडनली टर्न्स टू द राईट इट्स पॅसेंजर्स लीन्स टू द लेफ्ट. आन्सर, ॲज अ रिझल्ट वेन अ बस मेक्स अ राईट टर्न द पॅसेंजर ऑन द बोर्ड अपियर्स टू लीन लेफ्ट. Because of the inertia of direction, passengers on a bus are pushed outside as it quickly turns. The incapacity of a body to alter its direction of motion on its own is known as inertia of direction. सेकंड आपण क्वेश्चनला वळत आहोत. क्वेश्चन नंबर 2, कम्प्लीट द फॉलोइंग बॉक्सेस. बघा, डायमंडचे युजेस तुम्हाला इथे विचारलेले आहेत. फर्स्ट आहे ग्लास कटिंग, ऑलरेडी दिलेलं आहे, तर त्यातला आपण ज्वेलरी म्हणून सुद्धा वापरतो. इन कॉस्मेटिक्स, पॉलिशिंग डायमंड्स, इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री टू कट मेटल्स. तर हे तुमचे डायमंडचे तुम्ही युजेस आहेत, ते तुम्हाला बॉक्समध्ये लिहावायचे आहेत. पुढे जाऊया आपण. डिस्टिंग्विश बिटवीन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. बघूया डिफरन्शिएशन. आपण बघा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. पॉईंट बघून घ्या. फर्स्ट, हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग द कार्बन ॲटम्स लिंक टू इच अदर बाय सिंगल बॉन्ड्स आर कॉल्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. Hydrocarbons having at least one carbon double or triple bond are called unsaturated hydrocarbons. On burning, saturated hydrocarbons give a clean blue flame. On burning, unsaturated hydrocarbons give a yellow flame with lots of black smoke. Saturated hydrocarbons do not decolorize bromine or iodine solutions. Unsaturated hydrocarbons decolorize bromine or iodine solutions. Saturated hydrocarbons are less reactive. Unsaturated hydrocarbons are usually highly reactive. तर अशा प्रकारे तुम्हाला हे डिस्टिंग्विश तुम्हाला लिहायचं आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 आहे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. तर तुम्हाला सबस्टन्सेस दिलेले आहेत. लिटमस, मिथाईल, ऑरेंज आणि फिनॉल्फथेलिनमध्ये ॲसिड जे आहे ते तिकडे बघा. फिल द ब्लँक. पहिली जी आहे ती डॅश आहे, नंतर रेडमध्ये रेड होणार ॲसिड. लिटमस जे आहे ते बेसेसमध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा आता ब्लू होईल. पुढे मिथाईल ऑरेंजमध्ये बेस जे आहे ते येल्लो आणि फिनॉल्फथेलिनमध्ये बेस जे आहे ते पर्पल रंगाचा होईल. तर हा तुमचा क्वेश्चन नंबर 4 आहे. तुम्हाला या प्रकारे तुम्हाला हे फिल इन द ब्लँक पूर्ण करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया. आयडेंटिफाय विच रूल इज अंडरस्टूड बाय ऑब्झर्विंग द फॉलोइंग डायग्राम अँड राईट द रूल इन युअर ओन वर्ड्स. तर हा एक इथे तुमचा डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. ही तुम्हाला या डायग्राम थ्रू तुम्हाला जो रूल आहे तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. बघूया आपण रूल कोणता आहे नेमका. आपण बघत आहोत आयडेंटिफाय विच रूल इज अंडरस्टूड बाय ऑब्झर्विंग द फॉलोइंग डायग्राम अँड राईट द रूल इन युअर ओन वर्ड्स. तुम्हाला तो रूल तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. चला बघूया आपण 5 मध्ये क्वेश्चन. आन्सर आहे त्याचं. द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास स्टेट्स दॅट इन अ केमिकल रिॲक्शन मास इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. फॉर एक्झाम्पल, द कार्बन ॲटम्स इन कोल बिकम्स कार्बन डायऑक्साइड वेन इट इज बर्न. The carbon atom changes from a solid structure to a gas but its mass does not change. तर अशा प्रकारे हे तुमचं क्वेश्चन 5चा आन्सर तुमचा असणार आहे. पुढे जाऊया आपण. पुढील क्वेश्चन जो आहे आपला तो आहे क्वेश्चन नंबर 2. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. एनी 2 कोणतेही तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. बघा, हे तुम्हाला डायग्राम दिलेले आहे. ऑब्झर्व द डायग्राम अँड राईट द रूल्स यूज फॉर ड्रॉइंग रे डायग्राम्स. बघूया, पहिला जो प्रश्न आहे तो त्याचा आपण आन्सर बघत आहोत. बघा इथे रूल नंबर 1 आहे इफ अन इन्सिडेंट रेज इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन द रिफ्लेक्टेड रेज पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. रूल नंबर 2, इफ अन इन्सिडेंट रे passes through the principal focus of the mirror
the reflected rays is parallel to the principal axis. Rule number 3, if an incident ray passes through the center of curvature of the mirror, the reflected rays traces the same path back. Question number 2 बघूया. Choose the correct word from the bracket and fill in the blanks given in the paragraph. Option बघा. 20 Hz infrasound audible, 20,000 Hz ultrasound lower. बघा. The limits of the hearing of the human ear are 20 Hz to 20,000 Hz. That is the human ear can hear sounds of frequency in this range. These sounds are called audible sounds. Our ears cannot hear frequencies lower than 20 Hz and higher than 20,000 Hz. Sound with a frequency smaller than 20 Hz is called infrasound. The sound produced by pendulum and the sound generated by the vibration of the earth's crust just before an earthquake are example of such sound. Sound waves with frequency greater than 20 kilohertz are called ultrasonic sound. हा तुमचा क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूया. ऑब्जर्व द पिक्चर बिलो अँड आन्सर. तुम्हाला पिक्चर ऑब्जर्व करायचं बघा. हा एक पिक्चर तुम्हाला दिलेला आहे. या ठिकाणी अर्धा पिक्चर कट झालेला आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली आपण क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ द स्ट्राइप इन द पिक्चर? व्हॉट इज इट यूज फॉर? आन्सर आहे द गिवन इज pH स्केल विच यूज टू डिटरमाइन pH. सेकंड, हाउ इज इट डिटरमाइन वेदर द सबस्टन्स इज ॲसिडिक, बेसिक और न्यूट्रल, and what is the pH value of neutral salts? बघा. if the pH of a solution is less than 7 it is acidic. If the pH is 7 the solution is neutral, and if the pH is greater than 7 the solution is basic. Question number 4 बघा. observe the diagram given below and answer the question. पहिला क्वेश्चन आहे what type of telescope is shown in the diagram? बघूया कोणता टेलिस्कोप आहे. Cassegrain type of telescope is shown in the diagram. Cassegrain type of telescope is shown in the diagram. आता क्वेश्चन नंबर 2 बघतोय आपण या ठिकाणी. त्याच प्रकारामध्ये क्वेश्चन 4 मध्ये दुसरा प्रश्न बघा. लेबल द मेन पार्ट्स ऑफ द टेलिस्कोप. आपण इथे लेबलिंग केलेली आहे बघा. इन्सिडेंट रे, कॉन्व्हेक्स लेन्स दाखवलेले आहेत, कॉन्केव्ह मिरर आणि आयपीस हे महत्त्वाचे पार्ट्स आहेत जे आपण टेलिस्कोपमध्ये दाखवलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 बघूया. ऑब्जर्व द डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स गिवन बिलो. ही डायग्राम तुम्ही बघा. हाई इलेक्ट्रिक पोटेंशियल, लो इलेक्ट्रिक पोटेंशियल, कंडक्टिव्ह वायर, पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर, निगेटिव्हली चार्ज कंडक्टर, स्टँड विथ इन्सुलेटिंग कवरिंग दिलेलं आहे. तर तुम्हाला यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत बघा. विच कंडक्टर इज ॲट हायर पोटेंशियल? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू द वायर? अँड वेन विल द इलेक्ट्रॉन्स फ्लो थ्रू द वायर स्टॉप? उत्तर बघूया आपण यांचे. क्वेश्चन नंबर 1 होता विच कंडक्टर इज हायर पोटेंशियल? आन्सर आहे पॉझिटिव्ह कंडक्टर इज ॲट हायर पोटेंशियल. क्वेश्चन नंबर बी, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू द वायर? Direction of flow of electrons through the wire is from high electric potential to low electric potential, means positive to negative end. Question number C, when will the electrons flow through the wire stop? When we disconnect the flow through the wire, electrons flow automatically disconnect. तर अशा प्रकारे ही तुमची उत्तरं असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 पोस्ट टेस्ट आपण सोडून घेतलेली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, समजून घ्या आणि त्यानंतर तुमच्या वहीमध्ये तुम्ही ही उत्तर तुम्ही सोडू शकता. येत्या 10वी संदर्भात अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत ब्रिज कोचचे. तर चॅनल नक्की ब्राउजिंग करा. त्याबरोबर इतरांना सुद्धा चॅनल रेकमेंड करायला विसरू नका. धन्यवाद. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.